अंजली दमानिया यांनी जी माहिती दिली तीच माहिती मुख्यमंत्र्यांना दिली। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री या नात्याने तेच निर्णय घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। आरोपांमध्ये तथ्य असेल तर चौकशी होईल आणि मुख्यमंत्री तसे आदेश देऊ शकतात असं अजित पवारांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं मानलं जात आहे। मात्र देवेंद्र फडणवीसांनी राजीनाम्याच्या निर्णयाचा चेंडू पुन्हा एकदा अजित पवारांकडे टोलवलेला आहे। अजित पवार काय बोलले याबाबत माहिती नाही, त्यांच्याकडनं माहिती घेऊन बोलतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। अंजली दमानिया ताईंनी मला जी माहिती दिली ती मुख्यमंत्र्यांना दिलेलीच माहिती मला दिली, कारण ती माहिती घेतल्यानंतर मी त्याची सगळी पाहिली आणि त्याबद्दल माझं मुख्यमंत्र्यांशी नंतर बोलणं झालं। ते म्हणले दादा हीच माहिती त्यांनी मला दिली। आता जर राज्याच्या प्रमुखांना जी माहिती दिली तीच माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्याच्या संदर्भातलं काय करायचं त्याबद्दल शेवटी राज्याचे प्रमुख यांना त्याने आपण ठरवा असं। आरोपात तथ्य असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे। मग ते आरोप कुणावरही झाले तरी देवेंद्रजी फडणवीस नेहमीच सांगतात की चौकशी करणं हे आमचं काम आहे आणि त्या पद्धतीनं आरोप झाल्यानंतर पुरावे आल्यानंतर चौकशी कुणाची त्या बाबतीतली केली जाईल। अजित पवार पुण्यामध्ये बोलले होते की धनंजय मुंडेंच्या संदर्भात जेवढी माहिती मला आहे तेवढीच माहिती मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय हे मुख्यमंत्री घेतील। ते काय बोलले मला माहित नाही, ते काय बोलले त्यांना विचारेल आणि मग बोलेल। तुमच्या म्हणण्यावर मी बोलणार। आणि स्वतः अंजली दमानिया सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली दमानिया जी, आपण ह्या सगळ्या बाईट्स ऐकलेल्या आहेत, प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत। आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटलात, उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील आपण सर्व पुरावे दिले, मात्र आता राजीनाम्यावरनं ही टोलवाटोलवी होतीये। मला असं वाटतंय की हे दोघं जण, त्यांना दोघांनाही पूर्णपणे माहिती आहे की धनंजय मुंडे यांनी एक नाही अनेक भ्रष्टाचार केलेत। म्हणजे ज्या व्यक्तीला आता म्हणजे काल करुणा मुंडेंच्या डोमेस्टिक व्हायलन्स केस नंतर मला असं वाटतं त्यांच्यावर इतके वेगवेगळ्या प्रकारचे शिंतोडे उडत आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, तरी सुद्धा हे दोघं त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर का वाचवत आहेत। आता जेव्हा अजित पवार सरळ म्हणाले की प्रमुख म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि तुम्ही ठरवा असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात ते काय म्हणाले मला माहित नाही आणि माहिती घेऊन मग मी ठरवेन। तर उद्या सकाळी कारण संतोष देशमुख यांना जाऊन 2 महिने पूर्ण होत आहेत, तर मी एक खूप डिटेल्ड पत्र सगळ्या अलिगेशनवर लिहिलंय आणि ते पत्र मी उद्या सगळ्यांना सकाळी ईमेलवर पाठवणार आहे। सगळ्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना, अजित पवारांना, CBIला, सगळ्यांना EDला, झाडून सगळ्यांना। आणि अपेक्षा आहे की आता तरी तुम्ही तो निर्णय घ्या, कारण जोपर्यंत धनंजय मुंडे तिथे मंत्री म्हणून राहतील संतोष देशमुखांना या जन्मी न्याय मिळणार नाही, त्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही। निश्चितच धन्यवाद अंजली दमानियाजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्यासाठी।